तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यात एक म्हण ऐकली असेल, एक मौन शंभराला हरवतो, एक मौन शंभराला आनंद देतो. आणि म्हणूनच अनेक वेळा आपण गप्प राहतो कारण हेही खरं आहे की मूर्ख माणसासमोरही काही असू शकतं. शांत राहण्यापेक्षा चांगले उत्तर असू नये. पण आयुष्यात नेहमी गप्प बसणे योग्य नाही. गीतेमध्ये म्हटले आहे, जिथे पापाची शक्ती वाढत असते, जिथे फसवणूक होत असते, तिथे गप्प राहण्यापेक्षा गंभीर गुन्हा काहीही असू शकत नाही. शक्तिशाली असे का? त्याची ताकद टाळण्यासाठी अनेकदा आपण गप्प बसतो. आमचा विश्वास आहे की असे केल्याने आम्ही वाद टाळतो. कदाचित संघर्ष टाळता येईल, परंतु असे संरक्षण लवकरच किंवा नंतर मोठ्या संघर्षाला जन्म देते. आपले मौन नकळत त्या व्यक्तीसाठी आधार बनते आणि त्याला अधिक सामर्थ्यवान वाटू लागते. इथूनच आपल्या दडपशाहीला सुरुवात होते. एकामागून एक आपण नकळत अन्यायात गुंतत जातो, ज्यामुळे शेवटी मोठा संघर्ष होतो. मग यावर उपाय काय, हे समजून घेण्यासाठी एखाद्याला विरोध करण्यापासून काय प्रतिबंधित करते हे जाणून घेणे आवश्यक आहे. ही समोरच्या व्यक्तीची शक्ती असू शकत नाही. आपलीच भीती आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडते. आपण आपल्या मनातील भीती काढून अन्यायाला विरोध करू शकत नाही का? शेवटी तो आपले काय आणि किती नुकसान करू शकतो. असे केल्याने आपले मन किती मोकळे, किती हलके होईल याची कल्पना करा. अन्याय सहन करणं हे अन्याय करण्यापेक्षा मोठं पाप आहे, असंही गीतेत म्हटलं आहे. आज समाजात हेच चाललंय. विरोध कुठे करायचा यावर कुणी बोलत नाही. ताकदवान व्यक्ती काही चुकीचे बोलली तर त्याला विरोध करण्याची हिंमत कोणाचीच नसते. त्याच्यापुढे आपण दुर्बल होतो. दुसरीकडे आपण बोलत चाललो आहोत जिथे बोलण्याची गरज नाही, आणि अन्याय होताना पाहून ते गप्प राहतात आणि पळून जातात. विचार करा, आपण सतत गुन्ह्यांचे भागीदार बनत नाही आहोत का? या गोष्टीचा इतिहास साक्षीदार आहे की पापी माणसांच्या गप्पांमुळे जगाचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान झाले नाही. जर मूर्ख बोलत असेल तर गप्प बसणे योग्य आहे, पण फसवणूक किंवा गुन्हा होत असेल तर उभे राहून निषेध करा, कारण हे मौन तुमच्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक ठरू शकते.